आज आपण बनवणार आहोत झटपट इन्स्टंट असा बेसन पिठाचा ढोकळा। बघू शकता मस्त छान जाडी पडली आहे आणि सेम मार्केटसारखाच होतो, टेस्टलाही तसाच लागतो। बघूया कसं बनवायचं। तर 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे पिठी साखर, जे आपण केकसाठी कप आणि स्पून यूज करतो त्याच्यानेच मोजून घ्यायचे। नंतर घ्यायचे अर्धा टीस्पून लिंबू सत्व, अर्धा टीस्पून आलं आणि पाणी। बघू शकता 1 कपचं प्रमाण हे, जसं 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासाठी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्तच, म्हणजेच 3/4 कप पाणी घ्यायचे। अर्ध्यापेक्षा जास्त, 1 पेक्षा कमी। ओके, मस्त छान फेटल्यानंतर जेवढं पाणी होतं तेवढं सगळं पाणी टाकले, 2 चमचे तेल टाकायचे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला सोडा टाकायचा आहे, म्हणजे कढईमधलं पाणी उकळलं की तेव्हा सोडा टाकायचा। मस्त सोडा टाकल्यावर वर खाली करून चांगलं एकत्र करून घ्यायचे। मस्त लाईट झालेलं आहे बॅटर। आता वाफवायचे आपल्याला हे फुल गॅसवरती 15 मिनटं, म्हणजे मोजून त्याला 20 मिनटं लागतात। आता 15 मिनटं झालेले आहे आणि 5 मिनटं गॅस बंद करून तसंच कढईमध्ये सोडून द्यायचं आहे त्याला। नंतर आपण इथे तडका तयार करूया, म्हणजे ढोकळ्यासाठी आंबट गोड पाणी बनवते। कढईत तेल, मिरची, मोहरी, कढीपत्ता, पाणी टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची, लिंबाचा रस, चवीनुसार साखर आणि मीठ टाकायचं। मग 1-2 उकळी आली, साखर विरघळली की गॅस बंद करा। टेस्ट करून बघा, आंबट गोड पाण्यासारखी चव पाहिजे। नंतर आता बघू शकता कढईमधून काढलेलं आहे आपण 20 मिनटानंतर। 15 मिनटं वाफवायला आणि 5 मिनटं तसंच कढईमध्ये थंड व्हायला, आणि नंतर पुन्हा 5 मिनटं पूर्ण थंड झालं की वरतून आंबट गोड पाणी टाकायचं आणि मस्त आपला हा ढोकळा सर्व करा। टेस्टला अगदी मार्केटसारखा लागतो, ट्राय करून बघा।